बायको स्वयंपाक केलीस का नाही केलीस? कर आलं सायस, कर आलं साव काऊन? अरे का करा लाव म्हणतेस? तिरी बुडल्याव करतेस का? तिकडे घरचा काका रोवणा सुरू आहे, तुझा स्वयंपाक नाही झाला. हा दंडात तर काही येस नाही, घरी राहते सुरू रोवणा आणि तुझा सुरू राहते झोपना. झोपायला तुला सांगा नाही लागा, आता स्वयंपाक तर करून ठेव. काही जास्त नाही, 2 भाकरी बनव बस, खतम काम. हो आता भाकरी बनवतो एवढी वरस राव रे बापा. हा भात बनवून टाकतो बस, सुट्टी. आणि तोही मसाला भात, काही भाजी गिजी नाही. वेळेवच्या वेळेवर म्हणजे तुम्हाला सप्पा होऊन जाते वेळेवच्या वेळेवर. बायवाने धंदा करून पहा मग समजते. हा तू मला नको शिकव. तुला जर नांगर धरायला पाठवेन तर जमल का? ज्याचे काम त्यालाच जमतात, समजलीस? अरे तुला स्वतःचा काम स्वतःच चांगला नाही करताय का? तो स्वयंपाक बनवतेस एक धड्याच्या गतीचा. एक धड्या गतीच्या भाज्या नाही बनवतायत तुला. अरे पहिल्याच्या बाया सुगरण होत्या, सुगरण. मग कमी मसाला आणि स्वयंपाक चांगला. आणि आताच्या बाया डब्बेच्या डब्बे मसाला आणि चव नाही कशाला. पहिल्याच्या बाईनं भाकर केलं तर ते भाकर नाही का हितभर फुग, आणि आताची भाकर कमी फुगते ना बनवणारीच जास्त फुगते. हो का? मग तुम्हीच का नाही करा स्वयंपाक? हो तर बाई मी तुला तेच गोष्ट सांगून राहिलो का, तू पहिला आपले काम स्वतः चांगले करायला शिक, समजलीस का? आमच्या माणसाकडे लक्ष नको देऊ. तुला नांगर धरायला जमत नाही आणि तू ते येऊ शकत नाही, राबू शकत नाही. घरचा स्वयंपाकच करू शकतेस, तोही धड नाही करू शकत, समजलीस का? म्हणून आपले काम आधी चांगले करायला शिक, मग दुसऱ्याला त्याने शिकव, समजलीस?